नमस्कार तथा रामकृष्ण हरी सज्जन हो. ज्ञानेशांची ओवी मानवा सन्मार्गा लावी या विषयाच्या अनुषंगानं मागील 3 व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या काही महत्त्वाच्या ओव्यांचा थोडक्यात परामर्श मागील 3 व्हिडिओंच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे. या 4थ्या व्हिडिओमध्ये पुढील काही ओव्या मी चिंतनासाठी निवडलेल्या आहेत. सर्वप्रथम ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तिसऱ्या व्हिडिओतील शेवटची ओवी जी आपण निवडली होती ती ही की मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैसी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या, आणि याबद्दलचं चिंतन आपण त्यामध्ये थोडक्यात पाहिलेलं होतं. माऊलींची एक एक ओवी अशी आहे, ओवीतला एक एक शब्द असा आहे की ज्याच्यावरती आपण कित्येक दिवस जरी बोलत राहिलो तरी ते कमी पडणार आहे. परंतु इथे आपल्याला त्या ओवीचा फार विस्तार करायचा नाहीये. सरळ सरळ अर्थ सांगून या ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या ओव्या आहेत त्याचा पुन्हा पुन्हा स्मरण व्हावं, आणि ज्या की समाजामध्ये काही ओव्या रूढ मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत त्या ओव्यांचं पारायण घडावं आणि सरळ त्याचा अर्थ आपल्या समोर यावा एवढा उद्देश असल्यामुळे या ओव्यांबद्दल फार विस्तारानं मी इथं चिंतन केलेलं नाहीये, तर थोडक्यामध्ये त्याचा विस्तार आपण मांडलेला आहे. या व्हिडिओमध्ये जी पहिली ओवी आणि त्या ओवीतली केवळ 2 खंडने आपण निवडलेले आहेत ते म्हणजे ह्या की आगा मर हा बोलू न साहती. आगा मर हा बोलू न साहती आणि मेलिया तरी रडती. या मृत्यू लोकामध्ये माणसाला सगळ्यात जास्त सामान्य माणसांच्या बद्दल जर कशाची भीती असेल तर ती मरणाची आहे. इतकी मरणाची भीती आहे, इतकी मरणाची भीती आहे की माऊली सांगतात आगा मर हा बोलू न साहती. एखाद्याला आपण सरळ जरी म्हटलं मरणा बी झालास, मेला असतास तर बरं झालं असतं, एवढा जरी शब्द एखाद्याबद्दल वापरला तरीही त्याला राग येतो. त्याला असं वाटतं की माझ्या मरणाबद्दल हा कस काय बोलतोय. एका प्रकारे तू मरत का नाहीस असं म्हणणं, मरणाच्या बद्दलचा शब्द तोंडातून गेला तर लगेच लोक म्हणतात अरे रे असं आपशेकून बोलू नये. आणि एवढ्यावरच माणसं थांबत नाहीयेत, तर एखादा माणूस मेल्याच्या नंतर गळा काढू काढू रडतात लोक. कारण माणसांना सगळ्यात अप्रिय जर काय असेल तर ते मरण आहे. आणि संतांना मरणाची कधीच चिंता वाटत नाहीये. संत म्हणतात मरण माझे मरोनी गेले मज केले अमर. किंवा तुकाराम महाराज म्हणे तुका म्हणे काय गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी म्हणजे काय, पुनरपी जननम पुनरपी मरणम जे आपण म्हणतो तर त्या पुन्हा जन्मण्याचा आणि पुन्हा मरण्याची भीती संतांना कधीच वाटत नाहीये. उलट संत म्हणतात की आम्ही आमच्या मरणालाच मारून टाकलेला आहे आणि मरणाची आम्हाला कधी भीती वाटत नाहीये. परंतु सामान्य माणसांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर मर हा शब्द ऐकायला देखील त्यांना आवडत नाहीये. आणि मग मेल्याच्या नंतर तर त्या मेलेल्या माणसांच्या जवळ बसून ही माणसं जोर जोरानं रडायला लागतात. असा माणसांचा मृत्यू लोकामध्ये स्वभावच आहे. हा अर्थ आपल्याला इथं ध्वनित होताना दिसतो. पुढच्या ओवीतल्या ज्या 2 ओळी मी घेतलेल्या आहेत त्याही अत्यंत महत्वाच्या आहेत. अध्याय 10वा आणि ओवी 118वी आहे. आणि या ओवीमध्ये माऊली म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. खरं तर आपण कशा पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे. भूत याचा अर्थ लहान बाळांना आपण जे भूत पिशाच म्हणतो त्या अर्थानं भूत हा शब्द इथं आलेला नाहीये. भूत म्हणजे सजीव. जे जे म्हणून या धरित्रीवरती
सजीव जेवढे कोणी असतील त्यांना भूतमात्र असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हे मग पशु असतील, प्राणी असतील, वनस्पती असतील, जे काही असतील, कृमी कीटक कोणी असो, तर जे जे आपल्याला हे भूत म्हणजे जिवंत प्राणी मात्र भेटतात ना, तर त्या सगळ्यांच्या ठिकाणी आपण काय पाहिलं पाहिजे? भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की संत एकनाथ महाराजांनी पवित्र पाणी, आपल्याला माहिती आहे, तीर्थाचं पाणी घेऊन जात असताना उन्हाळ्यामध्ये एक गाढव वाळवंटामध्ये पाण्या अभावी तडपडताना दिसतं त्यांना, आणि नाथ महाराज त्या गाढवाला हे पवित्र गंगेचं जल पाजतात, कारण त्या गाढवामध्ये देखील त्यांना कोण दिसतो? तर भगवंत दिसतो. संतांच्या सगळ्या चरित्रामध्ये तुम्ही बघा, नामदेव महाराजांच्या मागे कुत्र लागलेलं आहे. कुत्र त्यांची ती पोळी काय भाग घेऊन पळतं, तर नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन लागतात आणि म्हणतात की तशीच कशी पोळी खातोस, तुझं पोट दुखेल, हे तूप तुझ्यासाठी आणले, हे तूपही तू खा. म्हणजे प्राणी मात्रांच्या ठिकाणी देखील भगवंत पाहण्याची वृत्ती या संतांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून संत म्हणतात, म्हणून माऊली म्हणतात की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजे त्या भूतमात्राच्या ठिकाणी द्वेषभाव, भूतमात्राच्या ठिकाणी अपपरभाव न ठेवता त्या भेटलेल्या कुठल्याही भूतमात्राला आपण भगवंता इतकं आदराचं स्थान दिलं पाहिजे, किंवा भगवंतासारखी त्याची आपण अंतःकरणातनं सेवा केली पाहिजे. हा अर्थ आपल्याला इथं घेणं अभिप्रेत आहे. पुढे काय म्हटले बघा, पुढच्या ओवीमध्ये जी की 11व्या अध्यायातली मला वाटतं 19वी ओवी आहे, आणि माऊली या ठिकाणी देतात, हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड. खर तर ज्ञानेश्वर माऊलींनी अनेक ठिकाणी संतांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. अनेक ठिकाणी आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केलेला आहे. श्रोत्यांच्या बद्दल देखील कृतज्ञता भाव माऊली अनेक ठिकाणी व्यक्त करताना दिसतात. या ओवीमध्ये देखील माऊलींनी एका अर्थानं कृतज्ञता भाव व्यक्त करत असताना सांगितलंय की हे सारस्वताचं जे झाड आहे, गोड असं प्रकारचं झाड, कुण लावलेलं आहे? तर ते आपल्या गुरुला, या संतांना, या ज्ञानेश्वरीच्या श्रोत्यांना म्हणतात की तुम्हीच हे सारस्वताचं झाड लावलेलं आहे. आणि म्हणून जे काही या झाडाला आलेलं फूल असेल, ते कसंही असो, तुम्ही लावलेलं असल्यामुळं ते तुम्ही गोड करून घेतलं पाहिजे. हा विनम्र भाव माऊलींसारख्या ज्या ठिकाणी आहे, आणि आपल्याकडं काहीही नसताना मी कुणीतरी वेगळा आहे ही जी आपली भूमिका असते, मला असं वाटतं हा जो अहंभाव आपल्या अंतःकरणामध्ये असतो, संतांचं चरित्र, संतांचं साहित्य यासाठीच वाचायचं की त्या वाचनातनं आपल्यामधला अहंकार जावा आणि आपल्यामध्ये विनम्र भाव यावा. एवढा त्याच्या पाठीमागचा उद्देश आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, असं मला या ठिकाणी मुद्दाम या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी म्हटलं की हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जे झाड, या पद्धतीची ओवीतल्या या 2 ओळी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पुढे माऊली या ठिकाणी सांगतात, 11व्या अध्यायातली 575वी ओवी आहे. माऊली म्हणतात, प्रियाच्या ठाई सन्मान, प्रिय न पाहे सर्वता. प्रेमाची जातच अशी आहे, स्नेहाची जातच अशी आहे की प्रेमाच्या ठिकाणी माणूस काय करतो म्हणे, तर स्नेहाच्या ठिकाणी स्नेही व्यक्ती सन्मानाची मुळीच अपेक्षा करत नाहीये. आई आपल्या मुलानं सन्मान दिला की नाही असा कधी विचार करते का? मुलाला भेटायला आई गेली आणि मुलानं आईला समजा खाली बसवलं, तर ती म्हणते का मी आई आहे, मी अशी आहे, मी तशी आहे, मला कसं काय खाली बसवलं? जिथं स्नेह असतो, जिथं अंतःकरणातनं प्रेम असतं, तिथं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपेक्षा नसते. आणि जिथं अपेक्षा आहे की मला मान दिला गेला नाही, मला नीट बोललंच नाहीये, माझ्याकडे बघितलंच नाहीये, तर समजावं की त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा आपल्याबद्दल
अंतकरणातनं स्नेह नाही आहे. जिथं अंतकरणातून प्रेम असतं, प्रेमाच्या माणसाच्या जवळ गेल्यानंतर कुठल्याच प्रकारची अपेक्षा गेलेला माणूस ठेवत नाहीये. आणि अपेक्षा न ठेवता जर तो तिथं जात असेल तरच ते खरं प्रेम आहे असं आपण समजलं पाहिजे. आणि अपेक्षा जर असेल सन्मानाची, आदराची, प्रतिष्ठेची, तर समजावं की हे खरं प्रेम नाहीये. आणि म्हणून माऊली म्हणाले की प्रियाच्या ठाई सन्मान प्रियेन पाहे सर्वथा. प्रिय व्यक्ती जिथं ज्याच्यावर त्याचं प्रेम आहे तिथं या ठिकाणी कसल्याच प्रकारचा सन्मानाची अपेक्षा ठेवत नाहीये. आणि आपणही तशी ठेवू नये जर आपल्यापैकी कुणावर प्रेम असेल तर. हे या ठिकाणी इथं अधोरेखित करणं गरजेचं आहे. पुढे काय म्हटलंय, गाय चरे डोंगरी परी चित्त बांधिले वसते घरी. 11व्या अध्यायातली 635वी ओवी या 2 ओळी आपण इथे घेतलेल्या आहेत. खरं तर हा दृष्टांतच माऊली या ठिकाणी देतात. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक दृष्टांत आलेले आहेत. इथे देखील हा दृष्टांत देऊन माऊली सांगतात की गाय, कारण आपण सगळे शेतकऱ्याची मुलं नसलं तरी आपण समाज व्यवस्थेमध्ये बघतो की गाय सकाळी चारायला शेतकरी शेतामध्ये डोंगरामध्ये घेऊन जातो. आणि ही गाय जेव्हा आपल्या लेकराला घरी सोडून डोंगरामध्ये चरायला जाते, शेतामध्ये चरायला जाते, परंतु ती तिथं जरी चरत असली तरी गायीचं चित्त कुठं असतो, तर गायीचं चित्त माऊली म्हणतात परी चित्त बांधिले वस्से घरी. घरी बांधलेलं वस्स म्हणजे त्याचं जे पाडस आहे कुणाचं, गायीचं, तर या गायीचं सगळं चित्त कुठं आहे, तर आपल्या घरी बांधलेल्या वासराकडे आहे. आणि याच पद्धतीनं संतांचा आणि देवांचं प्रेम देखील अशाच पद्धतीचं आहे, गाय आणि वस्सासारखं. गाय ईश्वर असेल तर वत्स संत आहेत. आणि म्हणून संतांच्याच ठिकाणी देवाचं सतत लक्ष असतं, ध्यान असतं. हे इथं माऊलींना अधोरेखित करायचं आहे. आणि अशा प्रकारच्या संतांच्या अनेक रचना आलेल्या आहेत की घार हिंडे आकाशी, ठीक आहे नाही. आणि पुढे म्हटलं चित्त तिचे पिलापासी. घार हा जरी आकाशामध्ये हिंडत असली तरी तिचं चित्त कुठं असतं, तर तिच्या पिल्याजवळच असतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवल्याची यातीन करी लाभावीन प्रीती. आईबद्दल तर संतांनी भरभरून लिहिलेलं आहे. आणि या दृष्टांताच्या माध्यमातून माऊली देखील आपल्याला सांगतात गाय जरी डोंगरामध्ये चरायला गेली असली तरी तिचं चित्त मात्र घरी बांधलेल्या तिच्या वस्साकडेच असतं. तसं ईश्वराचं आणि संतांचं, तसं गुरु आणि शिष्याचं नातं असतं नव्हे, असलं पाहिजे, तरच ते खरं नातं आहे असं समजणं गरजेचं आहे. पुढे माऊलींनी म्हटलंय की योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. या ठिकाणी माऊली सांगतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भगवान श्रीकृष्ण देखील अर्जुनाला सांगतात की बाबा अर्जुना, मला प्राप्त करण्यासाठी कुणी योगाच्या मार्गाने निघालेले आहेत, कुणी याग म्हणजे यज्ञाच्या मार्गाने निघालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत मला भेटण्याचे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या अर्जुना, किंवा माऊली देखील आपल्याला सांगतात की योगाच्या मार्गाने जाणाऱ्यांना मी सहजासहजी भेटत नाहीये. माऊलींनी हरिपाठामध्ये म्हटलंय की योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाती उपाधी दंभधर्म. योगाच्या आणि यागाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती होत नाहीये, उलट दंभ अंतकरणामध्ये, उपाधी अंतकरणामध्ये निर्माण होते. म्हणून अर्जुना, मला प्राप्त करण्यासाठी कलियुगामधला सगळ्यात सोपा जर मार्ग कोणता असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन, हा मार्ग, नामस्मरणाचा मार्ग, भक्तीचा मार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आणि म्हणून भक्ताने याच मार्गाने जाणं गरजेचं आहे. योगाच्या मार्गाने जे जे गेले, योगाच्या वाटा जे जे योगाच्या वाटेने गेले, ते जे निघाले गा सुबटा, म्हणजे हे अर्जुना, योगाच्या वाटेने जे जे कोणी गेले त्यांना काय झालं म्हणतात, तया दुःखाचाची वाटा भागा आला. त्यांच्या पदरामध्ये मी तर पडलोच नाही, मी तर भेटलोच नाही. पण या योगाच्या वाटेने जाणाऱ्या साधकांच्या पदरामध्ये केवळ दुःख पडलेलं आहे, उपाधी पडलेली आहे.
आणि म्हणून मला प्राप्त करण्याचा सगळ्यात सोपा आणि अत्यंत महत्वाचा मार्ग नामसंकीर्तन साधनपणे सोपे आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे माऊली म्हणतात, माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरान न मागे. हे गोष्ट लक्षात घे अर्जुना, किंवा माऊली देखील आपल्याला सांगतात की सज्जन हो, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ती ही की माऊली तर सांगतात, परंतु भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, जो खऱ्या अर्थानं अंतःकरणातनं माझा भक्त बनलेला आहे ना, तर त्याला संसाराची चिंता कधीच वाटत नाहीये. कारण त्याची सगळी चिंता त्याने माझ्यावर सोपवलेली आहे आणि त्यामुळं तो भक्त संसाराची चिंता करत नाहीये. ज्याप्रमाणे पुढे दृष्टांत दिलेला आहे, काय समर्थाची कांता कोरान न मागे. एखाद्या राजाची पत्नी महाराणी, काय तिला पोटभर खाण्याची किंवा राहण्याची चिंता असते का? किंवा ही महाराणी साहेब कुठं कोरांना भिक्षा मागत फिरताना आपल्याला दिसते का? ज्या दिवशी तिचं राजाशी लग्न झालं त्या दिवशी तिची भिक्षा मागण्याची किंवा हलाखीची परिस्थिती संपलेली आहे. तसा ज्या दिवशी भक्त मला येऊन मिळतो, भक्त मला प्राप्त करून घेतो, त्या दिवसापासनं त्याची संसाराची चिंता संपलेली आहे. त्याला अजिबात संसाराची चिंता करण्याची गरज नसते. आणि म्हणून या ठिकाणी माऊलींनी मला वाटतं ही 12व्या अध्यायातली 85व्या ओवीमध्ये सांगितलं की माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरान न मागे. या पद्धतीनं भक्त आणि देवाच्या बदला संबंध इथं विशद केलेला आहे. पुढे माऊली म्हणतात, अभ्यासासी काही सर्वता दुष्कर नाही, म्हणून तो मज ठाई अभ्यासे मेळ. अभ्यासाचं महत्व विशद करताना या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, बाबा अर्जुना, अरे मला प्राप्त करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात घे की अभ्यासाच्या मार्गाने देखील तुला मला प्राप्त करता येणं शक्य आहे. कारण या जगामध्ये अभ्यास केल्याच्या नंतर कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही असं नाही. जगातल्या प्रत्येक गोष्टी माणसानं प्राप्त केलेल्या आहेत. त्या कशाच्या बळावर? तर अभ्यासाच्या बळावरती. संत तुकाराम महाराजांचा देखील याच आशयाचा एक अभंग आहे की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. सगळं काही असाध्य असलेलं देखील आपल्याला साध्य करता येतं. कशाच्या जोरावर? अभ्यासाच्या बळावरती. एकी व्याघ्रा पुढे तशा ओव्या आलेल्या आहेत की एकानं वाघाला, आपल्याला माहित असेल की आता हे आमटे बंधू जे आहेत ते वाघाबरोबर, सिंहाबरोबर, हिंस्र पशूंच्या बरोबर राहतात. अंगाखांद्यावर हे सगळं वाघ सिंह त्यांच्या खेळतात. असं हे मला कसं या ठिकाणी आपण पाहतो. अनेक जण सर्पांना देखील आपल्या अंगावर घेऊन फिरतात, तरीही सर्प त्यांना काही करत नाही किंवा सर्पाची त्यांना भीती वाटत नाहीये. हे कसं शक्य आहे? तर त्यांनी त्या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. तशी मैत्री या ठिकाणी त्यांच्याशी जोडलेली आहे. अभ्यासाच्या बळावरच या जगामध्ये आज मी बोलतोय यूट्यूबच्या माध्यमातून, आणि जगातला कुठलाही व्यक्ती हे बोलणं ऐकू शकतो, केव्हाही ऐकू शकतो. ही ताकद कशाची आहे? तर हे जे काही माध्यम आहे तो शोधून ज्यांना काढलं ते कशाच्या बळावरती काढलं? तर ते अभ्यासाच्याच बळावरती काढलेलं आहे. आणि म्हणून अर्जुना, अभ्यासासी काही सर्वता दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यासे मिळ. आणि म्हणून मग तुला अर्जुना मला जर प्राप्त करायचं असेल तर तू देखील अंतःकरणातनं अभ्यास केला पाहिजेस आणि मला प्राप्त करून घेतलं पाहिजेस. पुढे काय म्हणतात बघा, तयाचे आमा व्यसन, आमुचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान ते मिळेतय. या ठिकाणी आपल्या भक्ताबद्दलचं देवाला किती प्रकारचं आकर्षण आहे, किती आवड आहे, याबद्दल अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे लक्षात घे अर्जुना, आम्हा तयाचे व्यसन. कुणाचे? तयाचे आम्हा व्यसन. कुणाचे?
त्या भक्ताचं आम्हाला व्यसनच लागलेलं आहे। जसं आता एखादा दारुड्या माणसाला दारूचं व्यसन असतं, आणखीन कुणाला कुठल्या प्रकारचं व्यसन, व्यसन म्हणजे ती वस्तू पुन्हा पुन्हा हवी हवी वाटणे। याच पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मला देखील त्या भक्ताचं एक अर्थानं व्यसनच लागलेलं आहे। आमुचे तो निज ध्यान, आणि लोक माझं ध्यान करत असतील परंतु मी कुणाचं ध्यान करतो असं म्हणत असतील तर मी माझ्या भक्ताचं ध्यान करतो। असं सांगितले जाते कथा की भगवान श्रीकृष्ण सगळे लोक देवाची पूजा करतात। देव कुणाची पूजा करते बघूया, आणि बघितलं तर लक्षात आलं की देवाच्या देव्हाऱ्यावर देव कुणाची प्रतिमा ठेवून पूजा करतोय, तर त्याचे आवडते जे भक्त आहेत त्या भक्तांची तो पूजा करतोय। आणि म्हणून ते म्हणतात की तयाचे आम्हा निज ध्यान, आमुचे तो निज ध्यान। आमचं निज ध्यान जर कोण असेल तर तो भक्त आहे। किंबहुना समाधान ते मिळते। आणि अर्जुना तू म्हणत असशील की आम्हाला कशानं समाधान मिळतं, तर खरं सांगतो मला समाधान असा भक्त भेटला की समाधान मिळतं, अन्यथा तो जर मला नाही भेटला तर मी देखील बेचैन होतो, मी देखील असमाधानी राहतो। मला समाधान त्याच्यातच आहे की माझा आवडता भक्त मला भेटला की तोच समाधानाचा क्षण आहे। यानंतर पुढे म्हटलंय तया लागी मज रूपा येणे, कुणाच्यासाठी मला सगुण रूपामध्ये यावं लागतं। तया लागे कुणा लागे, माझ्या आवडत्या भक्तासाठी मला रूपाला यावं लागतं, म्हणजे सगुण रूपामध्ये यावं लागतं। वेळोवेळी अवतारो तुम्हा धराया कारण म्हणतात की नाही, तर या पद्धतीनं मी त्यांच्यासाठीच रूपाला येतो। तयाचेनी मज येथे असणे, मी जे इथं आहे की नाही कुणासाठी आहे, तर त्या भक्ताच्यासाठी आहे, ही गोष्ट लक्षात घे। तया लोन किजे जीवे प्राणे, आणि मला असं वाटतं की माझा हा जीव आणि प्राण त्याच्यावर ओवाळून टाकावा, ऐसा पडिये, इतका मला तो आवडतो। किती आवडतो की मी माझा जीव आणि प्राण त्या भक्तावरून ओवाळून टाकावा असं मला वाटतं। म्हणजे आता बघा ज्या पद्धतीनं माऊलींनी आईची व्याख्या करताना सांगितलं ना, ते म्हणाले की आणि अंगा जीवाची करोनी संपत्ती, वेंचोनी करी बाळाची पाळती, परी जीवे उभगणे हे स्थिती न पाहे माय। ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावरून शरीर ओवाळून टाकते यात नवल नाही आहे, आपला जीव आणि प्राण देखील ओवाळून टाकते। अर्जुना तिच्यापेक्षा देखील मला भक्त जास्त आवडतो रे। मला काय करावं असं वाटतं, तर हे माझा जीव आणि प्राण त्याच्यावरती कुर्बान करावा, ओवाळून टाकावा, त्याच्या पायी समर्पित करावा, इतका मला तो आवडतो। पडिये म्हणजे जीवाभावापासून आवडतो असं या ठिकाणी माऊली सांगतात। पुढे जो खांडावया काहव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा। 12व्या अध्यायातली 199वी ओवी आहे। आणि या ठिकाणी स्थितप्रज्ञ भक्ताचं वर्णन करताना श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात की एक गोष्ट लक्षात ठेवा अर्जुना, माझा भक्त कसा असतो, तर माझा भक्त हा झाडासारखा असतो, जो कसा आहे तर वृक्षासारखा आहे, जो तोडण्यासाठी घाव घालतो किंवा जो लावणी करतो, त्या दोघांनाही वृक्ष काय करतो, सारखी सावली देतो ना। जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा। एखाद्यानं झाड लावलेलं आहे आणि दुसरा तो झाड तोडायला आलेला आहे। लावला मालक त्या झाडाखाली बसला आणि आता काही क्षणानंतर ते झाड तोडणाराही तिथं बसला, तर दोघांना वेगवेगळी सावली झाड देतं का? दोघांना सारखीच सावली झाड देतं। वृक्ष दे जैसा, तसा माझा जो आवडता भक्त आहे, संत आहेत, त्याच्या मनाची स्थिती अशी असते की त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दुजाभाव पाहायला मिळत नाही आहे। दुसरं एक दृष्टांत या ठिकाणी माऊली पुढच्या ओवीमध्ये अध्याय 12व्या 200व्या ओवीमध्ये देतात की ना तरी इक्षदंडू, पाळी तया गोडू, गाळी तया कडू, नो हेची जेवी। इक्षुदंडू म्हणजे ऊस, आणि ऊसाचा दृष्टांत दिलेला आहे की एक गोष्ट अर्जुना लक्षात घे की ज्याप्रमाणे
पाळी तया गोडू गाळी तया कडू. अरे ऊस जो आहे, या ऊसाची लावणी ज्या शेतकऱ्याने केली किंवा ज्या मालकाने केली, ऊस त्याला गोड रस देतो आणि ज्यानं हा ऊस चरकामध्ये घातलेला आहे, गाळण्याचं काम करतो आहे, अशाला मला हा त्रास देतोय म्हणून ऊस काही कडू लागतो का हो गाळणाऱ्याला? ऊस गाळणाऱ्याला कडू लागत नाही आणि पाळणाऱ्याला गोड लागत नाहीये. दोघांनाही समान गोडी सारखीच देतो ना. तसा माझा भक्त कसा आहे, पुढच्या ओवीमध्ये आणखीन स्पष्ट करून सांगितलेलं आहे. जो निंदे ते नेघे स्तुती ते नसलाघे आकाशान लगे लेपू जैसा. माझा भक्त असा स्थितप्रज्ञ आहे की जो निंदे ते नेघे, ज्या निंदेमुळं तो खचून जात नाहीये, स्तुतीमुळं फार काय उधळत बी नाहीये, किंवा माझा भक्त निंदेनं खिन्न होत नाहीये, स्तुतीनं हुरळूनही जात नाहीये. ज्याप्रमाणे आकाश हे निर्लेप आहे, तशाच पद्धतीनं माझा भक्त निंदेनंही खचून जात नाहीये आणि स्तुतीमुळे देखील हुरळून जात नाहीये. जसं आकाश निर्लेप आहे, बाकी ढग येतात जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या गगनाच्या खाली होतात, पण गगन निर्लेप आहे, तशा पद्धतीने हा भक्त निंदेनंही खचत नाहीये आणि स्तुतीनं देखील हुरळून जात नाहीये. असा स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये माझा भक्त जीवन जगत असतो. पुढे म्हटलंय, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. एक गोष्ट लक्षात घ्या अर्जुना, की ज्याच्या मनाची अवस्था काय झालेली आहे की हे सगळं जग माझं घर आहे, ज्याला अशा प्रकारचा ठाम विश्वास असतो, सर्व चल अचल जगाच्या ठिकाणी तो स्वतःला पाहतो. ही ओवी खरोखरच आज ग्लोबलायझेशनच्या काळात अत्यंत महत्वाची मानली पाहिजे. माऊली म्हणतात की, आणि भगवान श्रीकृष्णही सांगतात अर्जुनाला की हे विश्वची माझे घर. आज आपण पाहतोय की युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून या पडद्यावरती सगळं जग आपल्या घरातला किंवा सदस्य झालेले आहेत. म्हणून हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, ज्याची बुद्धी ह्या सगळ्या जगाला आपलं घर समजते, हा वेगळ्या देशाचा, हा वेगळ्या प्रांताचा, प्रांतवाद की नाही, देशवाद, जातीवाद, लिंगवाद, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन हे सगळं जग म्हणजेच माझं घर आहे, असं ज्याची बुद्धी झालेली आहे, असं ज्याचं मन मानतं, आणि जो चराचरकाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्वतःला पाहतो. म्हणजे मी तिथं असतो तर कसं झालं असतं, माझ्यासोबत असं घडलं असतं तर कसं झालं असतं, ही भूमिका ज्याची या विश्वातल्या प्रत्येक घटनेशी आहे, असा आपण जो असतो तो भक्त आहे. आणि अशा प्रकारची आपली देखील मानसिकता असणं गरजेचं आहे. मनोनी बा नमस्कारू तया ते, मनोनी गा नमस्कारू तया ते आम्ही माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदयी आम्ही. आणि असे जे सद्भक्त असतात त्यांच्यासाठी काय करतो म्हणतात, तर त्याला आम्हीहून स्वतः नमस्कार करतो. मी स्वतः देव, परंतु अशा पद्धतीचं स्थितप्रज्ञाचं जीवन जो जगतो त्याला आम्ही स्वतः नमस्कार करतो. आणि एवढंच नाही तर माझ्या माथ्यावरती अशा भक्ताला मुकुट म्हणून ठेवतो, म्हणजे आदराचं स्थान देतो. तयाची आणि अशा भक्तानं आम्हाला लात जरी मारली, तयाची टाच धरू हृदयी आम्ही, तर त्यानं मारलेली लात, त्या लातेचा आम्हाला राग वाटत नाहीये, उलट अभिमानानं आम्ही ती लात आमच्या छातीवरती मिरवतो. आपल्याला माहित असेल की ही लात कुणं मारली होती, भृगु ऋषीनं मारलेली होती. कुणाला मारली होती, विष्णूला मारलेली होती. आणि विष्णूनं ती भृगूची लात आपल्या छातीवरती आजही वागवतात असं सांगितलं जातं. त्याची खूप मोठी कथा आहे. ही कथा मी यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये घेतलेलीच आहे आणि तुम्ही ती श्रवण केलेलीच आहे असं मी गृहीत धरतो. आणि म्हणून ते म्हणतात की त्यानं लात जरी मारली तरी तिचा लाथेबद्दल आम्हाला राग येत नाहीये, उलट ती लात आम्ही स्वाभिमानानं मिरवतो, इतका तो आम्हाला आवडतो. असा जो भक्त आहे तो, असं या ठिकाणी सांगतात. आपण या व्हिडिओतला
लांबी खूप जास्त होते, म्हणून शेवटची ओवीच्या 2 ओळी घेऊन या ठिकाणी हा व्हिडिओ समाप्त करणार आहोत. शेवटच्या ओवीमध्ये या व्हिडिओच्या माऊली म्हणतात, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. 13व्या अध्यायातील 180वी ओवी आहे. ओवीच्या ह्या 2 ओळी आहेत, अत्यंत महत्वाच्या ओळी आहेत. काय म्हणतात माऊली की या ठिकाणी भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. आपण सगळे शेतकरी जवळपास श्रोत्यांच्यापैकी असाल किंवा शेतीचा जरी आपण प्रत्यक्ष शेतकरी नसलो तरी आपला भारत हा कृषीप्रधान राष्ट्र असल्यामुळं शेतीमध्ये आपण नवीन पेरणी केल्याच्या नंतर उगवलेलं पीक नक्कीच बघितलेलं असेल. आपण पाहतो की त्या जमिनीमध्ये त्या उगवलेल्या रोपावरूनच आपल्या लक्षात येतं की त्या जमिनीमध्ये किती कस आहे, त्या जमिनीतली उपजाऊ क्षमता कशी आहे, की नाही. म्हणून भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. कोंबाच्या त्या टवटवीतपणावरूनच त्या भूमीचं महत्व किती आहे किती नाही आहे हे आपल्या लक्षात येतं. तसंच आपल्या जीवनामध्ये देखील आपल्या वागण्यावरून, आपल्या बोलण्यावरून, आपल्या आचरणावरूनच आपण किती खोल आहोत आणि किती उच्च दर्जाचे आहोत या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. या अर्थानं कदाचित हा दृष्टांत माऊलींनी या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये काही ओव्या आणि त्याचं अत्यंत संक्षिप्त विश्लेषण आपण इथं पाहिलेलं आहे. या सगळ्या ओव्या आपण ऐकल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं, मी जे शीर्षक दिलेलं आहे की ज्ञानेशांची ओवी मानवा सन्मार्गा लावी. आपल्याला खऱ्या अर्थानं या ओव्यांचं आपण जर सतत स्मरण करत राहिलो आणि ते आपल्या आयुष्यामध्ये उतरत राहिलो तर निश्चितपणे ते आपल्याला सन्मार्गाला लावल्याशिवाय राहत नाही आहेत. आणि म्हणून या ओव्यांचं हे जे व्हिडिओ आहेत ते आपण सतत श्रवण केले पाहिजेत, इतरांच्याकडे ते पाठवले पाहिजेत आणि एका माणसानं दुसऱ्या माणसाला सन्मार्गाला लावण्यासाठीचं हे पवित्र काम केलं पाहिजे. ते आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. जवळपास 400-450 व्हिडिओ अशा वेगवेगळ्या विषयांच्यावरती रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी टाकलेले आहेत. आपली जर इच्छा हे सगळे व्हिडिओ ऐकण्याची असेल तर रामकृष्ण बदने हे इंग्रजीतलं माझं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं, कमेंट करावा, लाईक आणि शेअर करावा. एवढ्या प्रकारची तुम्हा श्रोत्या मायबापांना कळकळीची विनंती करून या व्हिडिओला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर महाराज की जय.